नमस्कार, माझं नाव मनस्वी आहे आणि मी एक तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ती आहे. तर आत्ता इलेक्शनचा काळ चालू आहे. सगळीकडे चर्चा निवडणुकींची चालू आहे, उमेदवारांचे प्रचार चालू आहेत. पण माझा जो समाज आहे, तृतीयपंथी समाज, त्यांच्या बाबतीत कोणी कुठेही मुद्दे बोलत नाही आहे आणि त्यांच्या बाबतीत कुठलेही गोष्टींवरती विचार केला जात नाही आहे. त्यांना मूलभूत गरजांसाठी पण माझ्या समाजाला अजून खूप संघर्ष करावा लागतो. त्यासाठी आम्ही मध्ये एक मुद्दा उचलला होता सोशल मीडियावरती की आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही मतदान करणार नाही म्हणून. तर तो मुद्दा असा होता का, कारण जोपर्यंत आरक्षण नाही मिळणार, माझा समाज आज सगळ्यात विचार करायला गेलं तर मागासलेला समाज आहे आणि त्या समाजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे. आणि आरक्षण जर भेटलं तर लवकर किंवा या येत्या 5 वर्षामध्ये माझा समाज नक्कीच मुख्य प्रवाहात येईल, एवढी आम्हाला गॅरंटी आहे. पण त्यासाठी आरक्षण असणं गरजेचं आहे. पण कुठलाही उमेदवार किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी येऊन त्या गोष्टीवरती चर्चा नाही केली किंवा त्या मुद्द्यावरती बोलणंही त्यांना असं गरजेचं वाटलं नाही. आणि मग आमचं मत खरंच तेवढं त्यांना गरजेचं आहे का, असा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलेला आहे. कारण एकाही उमेदवाराने तृतीयपंथी समाजाशी येऊन संवाद साधला नाही किंवा आमच्याशी चर्चा केली नाही की तुमच्या काय मागणी आहे, तुम्हाला काय हवं आहे किंवा तुमच्या समाजाला काय गरज आहे आत्ता. तर त्यावरती कधीही कोणी बोलत नाही आणि काहीच होत नाही आहे. त्यामुळे खूप आमच्या समाजामध्ये एक वातावरण तापलेलं आहे आणि प्रत्येकाचं असं मत आहे की आम्ही मतदान नाही करणार कारण आम्हाला आरक्षण मिळत नाही आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुमची भावना सांगितली, तुम्हाला आरोग्याबद्दल काय तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागलं असेल, डॉक्टर्स असतील, हॉस्पिटल असेल, प्रत्येक समूहात एक वेगळा वर्ग असतो. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडनं किंवा कोणत्या नेत्याकडनं, त्याबद्दल काय सांगाल? अपेक्षा असं आहे की तृतीयपंथी लोकांना खूप मेडिकल फॅसिलिटीजची गरज पडते. कारण एक फिजिकल चेंज असू दे, मेंटल चेंज असू दे, त्या सगळ्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तितका खर्च करण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थितीही तेवढी चांगली नसते कारण त्यांना उदरनिर्वाहाचं साधनच नाही आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी जे ससून हॉस्पिटल असू दे किंवा कुठलेही क्लिनिक असू देत जे गव्हर्नमेंटचे रजिस्टर्ड असतील तर तिथे तृतीयपंथींसाठी सेवा चालू केल्या पाहिजेत. ससूनला केलेल्या आहेत, पण तिथे ज्या गरजेच्या सुविधा आहेत त्या अजून सुरू झालेल्या नाही आहेत आणि त्याही चालू होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने काम करणं गरजेचं आहे आणि नेत्यांनी त्यासाठी आवाज उचलावा असं मला वाटतं. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं तुमची समस्या आणि एकंदरीत आरक्षणाचा मुद्दा, पण आरक्षणाचा मुद्दा जर असेल किंवा काही प्रश्न असेल ते मांडण्यासाठी आपल्याला एक प्रतिनिधित्व सभागृहात असावा. महापालिका असेल, विधिमंडळ असेल किंवा संसद असेल, त्या दृष्टीने काय तुमच्या अशा अपेक्षा होती का की आपल्यातला राज्यामध्ये कुठलं तर आपल्यातला एक व्यक्तीला उमेदवार कुठल्या तरी एखाद्या पक्षाने दिली पाहिजे होती, असं काय तुम्हाला वाटतंय का? मला पहिल्यापासून माझं मत असं आहे की आरक्षण जर मिळालं तर ते सगळ्या गोष्टींमध्ये असावं. एक छोट्या नोकरीपासून ते विधानसभा असू दे, राज्यसभा असू दे, तिथेपर्यंत आम्हाला आरक्षण हवं आहे. कारण जोपर्यंत आमचा स्वतःचा एक व्यक्ती राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये बसणार नाही तोपर्यंत आमच्यासाठी ज्या समस्या आहेत त्या व्यवस्थितरित्या सरकारला कळणार नाहीत आणि जी व्यक्ती माझ्या किंवा माझ्या समाजातली असेल ती चांगल्या प्रकारे सरकारला समजून सांगू शकते किंवा त्यावरती काम करू शकते. त्यामुळे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये आमचे उमेदवार असणं आणि तिथेही तृतीयपंथींसाठी रिझर्व्ड सीट असणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, एक तुमच्या पोस्टमध्ये पाहिली मी की प्रशासनाकडे तुमचा केवळ कार्यक्रमासाठी प्रोत्साहन केलं जातं किंवा रॅली असेल मतदान करावं असं आव्हान केलं जातं. त्यात तुम्ही नाराजी व्यक्त केली होती की तुम्ही मतदान करणार नाही किंवा त्या निर्णयापर्यंत आलेले आहात. तर प्रशासनाकडनं काय तुम्ही अपेक्षा ठेवताय? तुम्ही मतदान करणार आहात का किंवा मतदान केलं पाहिजे लोकशाही सुदृढ होण्यासाठी, काय ते भावना आहे? मतदान आलं, भले ते लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, एक रॅली काढली जाते, तृतीयपंथी जनजागृती रॅली, आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशन असू दे, समाज कल्याण असू दे, असे खूप किंवा बाकीच्या संस्था असे मिळून ती रॅली काढली जाते. याच्या आधी आम्ही स्वतः सहभागी व्हायचो आणि आमच्यासोबत आमचे सगळे समाजातील लोकही त्यात जायचे आणि आम्ही जनजागृती करायचो इलेक्शनसाठी किंवा मतदान करण्यासाठी. पण यावेळी विधानसभेच्या वेळेला आम्ही कोणी त्याला समर्थन दाखवलं नाही. ठराविक लोक गेले होते आणि त्यांना जमा करून नेण्यात आलं होतं. का? कारण त्या लोकांना आरक्षणाची माहितीच नव्हती किंवा ज्यांना खरंच शिक्षण नाही आहे अशा लोकांना तिथं उभा करून ती रॅली काढण्यात आली
आणि ते फक्त दाखवण्याचं काम केलं की आम्ही इलेक्शन आलं आणि आम्ही रॅली काढली आहे. पण रॅली झाली, जरी माझ्या समाजाने मतदान केलं तर पुढच्या भविष्यात 5 वर्षात आमच्याकडे कोणीही येऊन विचारत नाही की तुमच्या काही समस्या आहेत का, काही गरजा आहेत का. पण त्यासाठी तुम्ही फक्त एक रॅली काढून दाखवता की आम्ही मतदान जनजागृती केली. जनजागृती करून काही उपयोग नाही आहे जोपर्यंत समाजामध्ये आमच्या लोकांना एक मान सन्मान आणि एक स्थान मिळत नाही आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही सरकार करत नाही, तोपर्यंत ह्या अशा रॅल्या काढून काहीच उपयोग नाही. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली, त्यानंतर लाडका भाऊ योजनाही चालू केली. लाडके तृतीयपंथी का नाही आणि मग फक्त इलेक्शन किंवा मतदानासाठी तृतीयपंथी दिसतात का, हा प्रश्नचिन्ह सगळ्या माझ्या समाजामध्ये आहे. तर त्यासाठी अजितदादांसमोर आम्ही निवेदनही दिलं होतं की तृतीयपंथींनाही लाडकी बहीण योजना चालू करावी. तर त्यासाठी दादांनी या गोष्टीवरती विचार करावा आणि आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खरंच यासाठी काहीतरी करून आपल्यासाठी तृतीयपंथी योजना काढावी अशी आमची इच्छा आहे.